अगी लागो तया सुखा जेने हरी नोही मुखा मज होत का विपत्ती पांडुरंग रावो चित्ती जळो ते समूळ धन संपत्ती उत्तम कुळ मज होत का विपत्ती पांडुरंग राव चित्ती तुका मने देवा तुका मने देवा जिने घडो तुझी सेवा मज होत का विपत्ती पांडुरंग राहु चित्ती विठ्ठल आत्मा त्वं गिरिजामती सहचरा प्राणा शरीरं गृहे पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधि स्थिति संचार पदयो प्रदक्षिण विधि श्रोत्राणि सर्वां करो गिरी यज्ञ कर्म करोमि तद्दखिलम् शंभो तव आराधनम् शंभो तव आराधनम् विभुं वेदुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशाददानं गवां दृन्दकाननन्दं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्ग
करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुकाजयांचे केली स्मरण, होय सकळ विद्येंची अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारून आता, मनोजवं मारुत तुल्य वेगम, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजम वानरयूत मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सुत विनती वारंवार, आगी लागो तया सुखा जेने हरी नोई मुका, मज होत का विपत्ती पांडुरंग राहो चित्ती, जळो ते समूळ धन संपत्ती उत्तम कुळ, मज होत का विपत्ती पांडुरंग राहो चित्ती, तुका म्हणे देवा जेने घडो तुझी सेवा, मज होत का विपत्ती पांडुरंग राहो चित्ती। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सगळ्यांच्या नवसाला पावणारा सिद्धिविनायक गणपती बाप्पा प्रांगणामध्ये सेवेसाठी ज्याचं कीर्तन असेल, प्रवचन असेल किंवा गायन करत असेल, किंबहुना मृदुंगाची साथ करत असेल किंवा पेटी वाजवून देवाच्या भजनामध्ये संगत करत असेल तो भाग्यवान आहे, भाग्यवान आहे। कारण हे जे गणपती बाप्पाचं मंदिर आहे, एक अनुभूती तुम्हाला सांगून जाईल, हे मंदिर साधं नाहीये, तर इथं प्रभू श्रीरामांच्या चरण स्पर्श होऊन गेलेलं हे मंदिर आहे, म्हणून याची एवढी अनुभूती प्रत्येक व्यक्तीला येत असते। सांगितलं असता प्रसंग पण वेळ नाही। आमच्या लहू महाराजांच्या भावाचा ॲक्सिडेंट झाला होता, तुमच्या किती लक्षात आहे माहीत नाही, मी त्यावेळेस इथं नवीन होतो। असा ॲक्सिडेंट झाला होता की जगणं अशक्य, गाडीकडे बघितल्यानंतर गाडीवरचा माणूस जगला असेल असं नाही, डोळे खळखळ खळखळ खळ पाण्याने वाहत होते आणि रडत रडत इकडं कीर्तन केलं होतं आणि गणपती बाप्पाला सांगितलं होतं माझ्या भावाला वाचव। डॉक्टरांनी न सांगितलेला माणूस हा जगू शकत नाही, तो माणूस आज स्वतः व्यवस्थित रित्या सगळ्या लोकांसारखं जीवन जगतोय, हे गणपती बाप्पाचे उपकार आहे। सांगायचं नव्हतं पण आज कोणाच्या अनुषंगाने माहीत नाही, पण कीर्तन करण्याचा योग मला वाटतं गणपती बाप्पाच्याच अनुषंगाने या 24व्या वर्धापन दिनानिमित्त प्रथमच तुमच्या सगळ्यांची ऐकताय ना कीर्तन, प्रथमच तुमच्या सगळ्यांची भेट होय ना। मग इकडं कोण बोंबलत होता काल कीर्तनासाठी तुमची भेट, मी जगदीश महाराज जोशी नाहीये। काय होतं माहिती का, काय होतं ते नंतर सांगतो, आधी अभंगात काय ते सांगतो। आज तुम्ही मला सांगायचं नाही कीर्तन असं झालं तसं झालं, किंवा नंतर प्रतिक्रिया द्यायच्या नाही का कीर्तन चांगलं होतं खराब होतं, कारण मी काय तुमच्याकडं रामकृष्ण हरी, तुम्ही फोन केला 8:30 वाजता, आमचा महाराज गायब आहे, हां आता तुम्ही या आणि आम्ही फेटा बांधून तयारच होतो, आहे का नाही। हा विश्वास गणपती बाप्पाने माझ्यावर टाकलेला आहे आणि या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही। ऐका, सगळ्यांचे आभार महाराज प्रत्येक महाराज रोज मानत असतात,
मी काय जास्त आभार मानण्याच्या मागं लागत नाही, डायरेक्ट चिंतनावर येतो. कारण सगळं काही चांगलं आहे आणि परत त्याला चांगलं म्हणत राहायचं काय विशेष नाही. साऊंड सिस्टीम सोडली तर आहे ना. ते म्हणशील भेट पठ्ठ्या पुढचा कार्यक्रम तुझा माझ्याकडची. तू आता काय बोलस ते बोल. तुझी माझी गाठ वर्षातून 15 वेळा पडती. अगदी गोड साऊंड सिस्टीम, सगळंच गोड बरं का. काही वाढवा सांगायचं नाही. आमच्या शेळके महाराजांची हे सगळे लेकरं. शेळके महाराजांना किती मुलं आहे जर कोणी विचारलं तर 2 मुली कधीच सांगायची नाही. शेळके महाराज म्हणतात हे सगळी माझी मुलं आहे, सगळी माझी मुलं आहे. हा जीव ज्याला लावता आला ना तो जगामध्ये वंदनीय होतो, वंदनीय. मी नेहमी म्हणत असतो, मी किती मोठ्या व्यासपीठावर असतो, मी म्हणतो शेळके महाराज तुम्ही आमच्या पाया पडू नका, आम्ही तुमच्या पाया पडलं पाहिजे. कारण जे कार्य आम्ही केलं नाही ते तुम्ही करून दाखवलं. आहे का नाही, आहे का नाही. कारण की माझे मुलं कीर्तन करायचे. आमच्या आदरणीय हरिभक्तपरायण दिगंबर महाराजांची कन्या लो महाराजांचे गेले ते आता दुबईला पर्यंत पोहोचतील. पण मग सगळ्यांचे मुलांना शिकवायचा प्रयत्न आमचे शेळके महाराज करतात. ते काय कीर्तनकार नाही. आम्ही कीर्तनकार राहून आमचं ऐकत नाही. त्यांचं कसं ऐकता माहीत नाही. त्यांना जमू जाणं ते असो. अभंगाकडे येऊया, जास्त इकडं तिकडं बोलण्यापेक्षा. अभंग फार सुंदर आहे. तुम्हाला थोडक्यात अर्थ सांगतो घरी जातो. काय आज काय माहिती का, कोणी विचारलं का झालं म्हणायचं पूर्ण कीर्तन, सांगायचंच नाही का पटकन निघून गेले होते. आपलं घेऊ शॉर्टकट. उद्या आले का उद्या एकदम शिस्तीत राहायचं. उद्या त्यांना नाही काल पूर्ण 11 वाजेपर्यंत कीर्तन ऐकले आम्ही, काल सांगत बसायचं आपल्या बरं. एखाद्याला झोपला का झोपून घ्या तिकडं, मी जाता आता घरचेच महाराज आहे, टेन्शन ना घेऊ तुम्ही जास्त, निवांत राहा. आहे का नाही. आगी लागो तया सुखा, तुकाराम महाराज म्हणतात. बरं हे वाक्य बोलण्याची ऐपत आपल्याकडे नाहीये. कारण मनामध्ये वैराग्य निर्माण झाल्यानंतर असं वाक्य येत असतं बरं का मुखातून. माझ्यासारख्याने म्हणावा का, आई तुम्ही म्हणाल का, मला एक सांगा, तुम्ही माझ्या आई आहात, मला एक सांगा ना, तुम्ही असं म्हणाल का, आगी लागो तया सुखा, माझ्या जीवनामध्ये असलेल्या सुखाला आग लागू दे, म्हणणार तुम्ही? म्हणणार दादा, म्हणणार नाही म्हणणार. कोण म्हणतंय, आगी लागो तया सुखा जेने हरी नोहे मुका. तुकाराम महाराज म्हणतात की बाबा जीवनामध्ये माझ्या मुखात जर हरी नसेल तर त्या सुखाला काय लागू दे, आग लागू दे, आग लागू दे. पहिलं चरण म्हणजे पहिली ओळ. पहिल्या 2 ओळीचा अर्थ काय, आगी लागो तया सुखा जेने हरी नोहे मुका. पहिल्या चरणाचा अर्थ असा आहे, माझ्या जीवनात जर हरी नसेल तर त्या सुखाला आग लागू दे. मज होत का विपत्ती पांडुरंग राहो चित्ती. माझं कितीही नुकसान झालं तरी चालेल असं म्हणू आपण. कारण की वैराग्य स्थितीला पोहोचलेल्या महात्म्याचे शब्द आहेत, आपले नाही. आपण ते म्हणू सुद्धा नाही. मग काय म्हणताय, माझ्या जीवनामध्ये माझं कितीही नुकसान झालं तरी सुद्धा माझ्या स्मरणामध्ये फक्त देव असावा. दुसऱ्या चरणाचा अर्थ, जळो ते समूळ म्हणजे मुळासहित जळून जाऊ. धन संपत्ती आणि उत्तम कुळ, मला उत्तम कुळातही नको, संपत्ती नको, धनही नको, काहीच नको. या अभंगामध्ये वाचभेद आणि पाठभेद सुद्धा आहे. याच्यामध्ये असंही काही ठिकाणी वापरल्या जातं की जनधन संपत्ती, माझ्या स्मरणात असलेले माझ्या जवळचे लोक त्यांच्याशी सुद्धा मला काही घेणं नाही. कारण की विरक्त महात्म्य आहे. सगळं जळून जाऊ दे पण माझ्या स्मरणात कोण राहू दे, बोला देव राहू दे. आणि शेवटच्या ओळीमध्ये म्हणतात, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, जेने घडो तुझी सेवा. देवा मला काय दे, हे सगळं जाऊ दे, मला काय दे, तर फक्त तुझ्या चरणाची सेवा दे. याच्यापेक्षा मला विश्वातलं कुठलंही सुख वाटत नाही. विठ्ठल कळालं. डाव्या खाताला खाजव आले हो, पैसे येते का जाते हो, येते का? हा मग बरं, जात असतील तर खाजवणं बंद करावं लागेल. नाही खाजवाली म्हणून त्यांना विचारून घेतलं. तुम्ही जास्त लक्ष देत नका जाऊ. आज कीर्तनकार लोकल आहे, लोकल तुमच्या भाषेत काही नाही. ते इडलंच हो, ते आम्ही रोज 3 वेळा पाहतो त्याला.
आहे ना, 3 वेळा पाहते. पण खरं सांगू का, तुम्ही आम्हाला 3 वेळा बघत असाल, पण आज मला एक तारीख आली होती महाराज, तुम्हाला मी बोललोय होतो. विदर्भामध्ये मुरली नावाचं गाव आहे, शूटिंग चालू आहे, जबाबदारीने बोलतोय. मुरली नावाचं गाव आहे विदर्भामध्ये. इथून 750-800 किलोमीटर ते गाव आहे. तिथली तारीख आली. त्यांनी तारीख काढल्यानंतर मला सांगितलं, महाराज इकडे कीर्तनाला यायचं. म्हटलं एवढ्या लांब जमत नाही, आपल्याला व्यवसाय प्रपंच, नोकरी धंदा आणि करून आणि कीर्तन करावं लागतं, आहे का नाही. आणि मग हे सगळं करत असताना ते शक्य नाही, म्हणून ती तारीख करायची नाही. बघा, सुंदर सुंदर कीर्तनकार ज्यावेळेस या सप्ताहाच्या पत्रिकेमध्ये मी वाचले, आणि मी इथं म्हटलं चला आपण रोज जर घरी आहे तर कीर्तनाला जायला अडचण नाही, काय अडचण नाही, काय लहानपण नाही त्याच्यामध्ये. म्हणून रोज उठलो का इकडे कीर्तनाला येत होतो, आणि कीर्तनाला येत होतो. गणपती बाप्पाला कदाचित सेवा आवडली असेल. माझं नशीब एवढं चांगलं आहे महाराज, बाकीच्या लोकांनी 10 किलोमीटर पळाल्यानंतर त्यांना जर चांदीचं नाणं भेटत असेल, मी 2 किलोमीटर पळालं का आपल्याला सोनंच भेटत असतंय. असं नशीब आहे माझं. नाही, बघितलंय, वस्तुस्थिती आहे का नाही. मी 2 किलोमीटर पळल, ते म्हणते बाबा नको थकत बसू, तू बरा आहे, चल घे तुला 2. म्हणजे माझं कायमचंच आहे. मला आत्ताच फेटा बांधता त्या ताई म्हटल्या, महाराज तुम्ही लकी आहे. काय म्हणले, तुम्ही लकी कीर्तन दुसऱ्याच होतं. म्हणलं ते तुम्ही सांगायची गरज नाही, मलाच माहिती मी लकी. नेहमीच लकी. आमचे दिगंबर महाराज सुद्धा म्हणतात, महाराज तुमचं कपाळ सुंदर. म्हणजे परिसरामध्ये खूप कीर्तनकार आहेत, चांगले कीर्तनकार आहेत. बघा, पण एक गोष्ट तुम्हाला सांगेल, चिंतन मांडण्याच्या अगोदर या गादीवर उभं राहण्यासाठी कोणाची तरी कृपा असावी लागते. सद्गुरूंची, देवाची. सद्गुरूंची आणि देवाची कृपा झाल्यानंतर सुद्धा आपला कोणीतरी पाठीराखा असावा लागतो. पाठीराखा एक लक्षात घ्या, पाठीराखा असावा लागतो. आणि हा पाठीराखा नसला का माणूस कीर्तनकार होतो, त्याला कीर्तनही मिळतात, तो कीर्तनही करतो, पण त्याचं समाजामध्ये आपल्या गावठी भाषेमध्ये वजन पडत नाही. का तर त्याच्या पाठीशी कोणी नाही. पाठीशी तुम्ही बघा ना, एखादा राजकारणी व्यक्ती जर आला, आज येऊ बी शकता, फक्त तुम्ही त्यांना लावून नका घेऊ हे शब्द. एखादा राजकारणी व्यक्ती आला आणि तो जर एकटा आला ना, तर त्याचं इम्प्रेशन आणि त्याच्या मागं 5-25 लोक असले का त्याचं इम्प्रेशन कसं असतं, ते थोडं वेगळं असतं. म्हणजे त्याचा कोणीतरी पाठीराखा आहे, त्याला कोणीतरी सपोर्टर आहे. लक्षात घ्या, कीर्तन मी करू शकलो असतो, पण एक सांगू का, आज ज्या स्तराला उभं आहे की नाशिकमध्ये जाधव संकुलमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला जर विदर्भामधून 800 किलोमीटरवरून कीर्तनाची तारीख जर येत असेल, त्याला सर्वस्वी जबाबदार फक्त लहू महाराज आहे रे. मी त्यांची स्तुती त्यांच्या तोंडावर आजपर्यंत केलेली नाही, करणार नाही, मला स्तुती करायची नाहीये. पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की या परिसरामध्ये ओंकारेश्वर महादेव मंदिरामध्ये खोटं बोलून कथा लावणारा माणूस आहे माझी. खोटं बोलून त्या लोकांशी खोटं बोलले. काय बोलले माहिती का, या महाराजांनी 5-25 कथा करेली म्हणे, 1 नंबर कथाकार आहे ते म्हणे. खरं का म्हणे, हो खरं. दिलं ना आपल्याला टाकून, तिकडे घेणं नाही देणं नाही, पठ्ठेनं प्रवचन सुद्धा करेल नव्हतं कधी. म्हणजे ते उपकार त्यांचे उपकार आहे. चांगल्या कामासाठी खोटं बोललं तर ते खोटं नाही. लक्षात घ्या. अभंगाकडे येऊया. आगे लागो तया सुखा जेने हरी नोहे मुखा. हे कोण म्हणतंय? तुकोबराय म्हणतात. बरं, हे तुकोबरायांच्याच मुखाला शोभतं. तुम्हाला एक सांगू का कसं काय शोभतं? आई 2-3 शब्द सांगतो, जास्त नाही. लगेच अभंगाचं 1, 2, 3, 4 चरण, जास्त नाही. ऐका ना. आगी लागो तया सुखा जेने हरी नोहे मुखा. हे तुकोबरायांना का शोभतं तुम्हाला एक सांगू का शोभतं सांगू का? ऐका. वृंदावनची माती कृष्ण कृष्ण बोलत होती. काय बोलत होती? वृंदावनला जर तुम्ही जाल तर वृंदावनची माती कृष्ण कृष्ण बोलत होती. आमच्या जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या नाही. ऐका बरं का दादा. ओ, वृंदावनची माती कृष्ण कृष्ण म्हणत होती, जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. अर्जुनाच्या रोमातून कृष्ण कृष्ण आवाज येत होता. कृष्ण कृष्ण आवाज येत होता दादा. ऐका ना. तुकोबाराय आमचे भंडारा आणि वामचंद्र डोंगरावर तपश्चर्यासाठी बसायचे, अभंग लिहित बसायचे, चिंतन करत बसायचे. आणि चिंतनाला जात असताना आज कधी भंडाऱ्यावर तर कधी वामचंद्रावर माहित नसत आमच्या जिजाऊ मातेला. आणि जिजाऊ मातेला माहित नव्हतं आई. आणि जिजाऊ मातेनं 2 रस्ते फुटल्यानंतर त्या त्रिकुटावर येऊन उभं राहायचं आणि रस्त्याला कान लावायचा. तुकोबारायांच्या
ज्या बाजूला चिंतनाला गेलेले आहे त्या बाजूचा रस्ता सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होता का नव्हता? म्हणत होता. हो, लक्षात आलं ना तुम्हाला कोण बोलत होतो? ज्या गोष्टी सांगितल्या ह्या सगळ्या निर्जीव गोष्टी आहे. ऐका, वृंदावनची माती कृष्ण कृष्ण म्हणत होती, जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या, रस्ता विठ्ठल विठ्ठल बोलत होता, अर्जुनाच्या रोमातून कृष्ण कृष्ण आवाज होता. आई शोकांतिका वाटते मला सांगायला, आपल्या मुखामध्ये विठ्ठल कधी येत नाही. आपण म्हणावं आपण आगी लागोता या सुका. देशमाने भाऊ म्हणावं का आपण? देशमाने दादा आमचे सागर पहिल्या कथेला माझ्या बरोबर तबला वाजवायला होते. त्यांची पहिलीच आणि माझी पहिलीच. असो, चांगली गोष्ट. आम्ही एकत्र शिक्षण घेतलंय पहिलीला. म्हणायचं आपण आगी लागोता या सुका. ती परिस्थिती आपली नाही दादा, ती परिस्थिती तुकोबरायांची होती. का होती बरं? का होती सांगू? कारण खरोखर सुखाला आग लावणारा महात्मा होता. सुख त्याच्या जीवनामध्ये काही मायने ठेवत नव्हतं. अहो, आमच्या जिजाऊने म्हणावं, फुटकाची वीणा फुटकाची वीणा त्याला दोन तारा करी हेर झारा पंढरीच्या. माझ्या माय बापे बरे नाही गेले, माझ्या माय बापे बरे नाही गेले, पदरी बांधले भिकाऱ्याच्या. काय म्हणायचं? कोणी म्हणायचं? तुकोबारायांच्या पत्नीने म्हणायचं बरं का, फुटकाची विना त्याला दोन तारा. तुकोबारायांच्या पत्नीने म्हणायचं बरं का आई, तुकोबारायांच्या पत्नीने म्हणायचं, देवा काय रे माझ्या पदराला बांधलं रे देवा. अरे ज्या वेळेस वडिलांनी विवाह करून दिला, काय 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 श्रीमंती तुकोबारायांची होती. काय सांगू श्रीमंती तुकोबारायांची. अरे तुकोबाराय सावकार होते, मोठे श्रेष्ठ धनिक होते. तुकोबारायांची श्रीमंती शब्दामध्ये आपण सांगू शकत नाही, त्या काळची एवढी श्रीमंती होती. पण आई तुकोबारायांचे हे वैराग्यपर विचार सोपे नव्हते बरं का. अहो तुकोबारायांनी हातामध्ये सत्ता आली आणि हातामध्ये सत्ता आल्याच्या नंतर भावाला सांगितले, दादा अरे तुला जर माझ्या सोबत राहायचं असेल ना तर माझं ऐकावं लागेल. अरे दादा ऐक ना, तुझं कधी नाही ऐकलं मी. ऐकलं ना बाळा, मग एक सांगतो ऐक ना. काय? अरे किती कर्ज वाटलंय रे समाजाला आपण, माहित नाही दादा, बघावं लागेल का. एक काम कर ना, काय न बघता आण सगळं, न बघता भरून आणल्या बैलगाड्या 40 आहे. 40 बाई. एका कागदावर किती श्रीमंती लिहू शकतो आपण? किती श्रीमंती लिहू शकतो हो? एका कागदावर किती जमीन लिहून घेऊ शकतो कुणाची? कितीही लिहू शकतो आहे ना. फक्त शब्द, एक शब्द लिहायचा आहे. मग 40 बैलगाड्या कर्ज खतांनी भरलेल्या आणल्या आणि 40 बैलगाड्या भरलेल्या आणल्यानंतर सांगितलं, बाळा या सगळ्या जाऊ दे, इंद्रायणीच्या डोहामध्ये फेकून दे गड्या. अरे ऐकायला तयार नाही तुकोबारायांनी पायाखाली तुडवून त्या कर्जाच्या वह्या इंद्रायणीमध्ये वाहून दिल्या आणि विश्वातली सगळ्यात पहिली कर्जमाफी करून दिली. अरे सुख नको, धन नको, मला काहीच नको, मला काय पाहिजे? अभंगाचं पहिलं चरण. आगी लागोतया सुखा, आगी लागोतया सुखा,
त्यांच्यासाठी फक्त, जास्त नका. कारण तुम्ही गावोगावी फिरती नाही, आम्ही फिरतो. आम्हाला माहितीये कधी कधी साथ अशी भेटती असं वाटतं कोरोनाच्या लाटीत गेलो असतो तर बरं झालं असतं. एवढी परिस्थिती जाम राहते. पण चांगले लोक आहे पाठीमागं, म्हणून बरं आहे. नाही तर मी काय तयार नव्हतो. आज मी बी जाम होतो. आणि आमच्या गल्लीत खरोखर जाऊन बघा. तुम्ही मला ओळखत नाही का? सगळे ओळखता. मोठा कार्यक्रम चालू आहे. पण महाराजांनी फोन केला, मला आवाज पण येत नव्हता. महाराज म्हणले या ना, म्हणून मग इकडं आलो तर म्हणले येता फेटा घेऊन या. डायरेक्ट कीर्तनाला उभं केलं. लक्षात घ्या. म्हणून का तर या बाप्पाचे आपल्यावर उपकार आहे. याने कधीतरी सेवा करण्याची संधी मला दिली असेल ती मी नाकारू शकत नाही. चांगले लोक आहे, फार सुंदर गायन म्हणता. हो काय सांगावं तुम्हाला. कधी कधी आता एक दिवस कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेल्यानंतर पुढच्याने इतकी सुंदर चाल सुरू केली. 2 जण गायनाला होते. म्हटलं क्या बात है. कधीतरी नशिबामध्ये असे लोक भेटतात. म्हटले पहिल्यानं सुरू केले मला नाही तसं, पण त्यानं सुंदर सुरू केलं. मागचा आवाज इतका सुंदर त्याच्यापेक्षा. त्यानं सुरू केलं महाराज अरे म्हणलं काय. त्यानं सुरू केलं, पहिला आलाप घेतला, दुसरा सुरू होणार. मी म्हणलं भाऊ संन्यास आपला संन्यास. रामकृष्ण अरे तुझ्या पुढं नाही, तुझ्या पुढं आपली माघार. बस सोडलं कीर्तन आजपासून. संन्यास, बायको पोरं सोडून हिमालयात. पण तो सारखीची गाठ नको पुन्हा. सोपं नाहीये. आणि इथं हे कीर्तन मिळणं सुद्धा भाग्याचं लक्षण आहे बरं का. अहो तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक दिवस मी कीर्तनाला गेलो. पहिलं कीर्तन झालं आडगावला, आपलं इथलं आडगाव आहे ना. दुसरं झालं चांदवडच्या आडगावला. प्रवचन होतं बरं का सकाळी 10 एक. दुसरं केलं वर्षद्राद्धच प्रवचन. आणि तिसरं केलं गिरणाऱ्या कीर्तन. बरोबर. तिकडून आलो आणि संध्याकाळचं कीर्तन होतं लासूर स्टेशनला. कुठं? लासूर स्टेशनला, मराठवाड्यात. 4थं. अहो एवढी भूक लागली. आता या पैशाच्या नादात माणूस कुठं जेवत असतो का? नाही, मला नाही माहिती. ऐका ना, पण त्या दिवशी मला जेवायला वेळ नाही भेटला बरं का. आणि एवढी भूक लागली. मी म्हटलं आता काय करावं भाऊ. आणि योगाने मी ज्यांच्याकडं गेलो ते माझे मित्रच होते. आणि मी दारात पाय ते जेवायला बसेल. म्हटलं जमलं. म्हटलं रामकृष्ण हरी देवा, तुलाच काळजी रे माझी, तुलाच काळजी. एखाद्या दिवशी बायको विचारणार नाही, पण तू जेवायला दिवाल्याशिवाय राहणार नाही. असा घरात पाय दारात पाय. आणि त्यांनी पाहिलं आमच्याकडं महाराज आले. ते जेवायला पहिलाच घास उचलणार. आणि ते काय म्हटले माहिती का? महाराज जेवायचं का? आता मी एवढा भूक लागेल माणूस म्हटलं. पण आता म्हटलं हा कसं म्हणावं, इज्जतीचा प्रश्न थोडासा. डायरेक्ट जर हा म्हटलं हा जेवायचंय, ते म्हणशील हे काय कुठून आलं दुष्काळातून. पण हाय म्हणता येई ना. हा म्हणजे आता म्हणावं कसं बा हा. आणि नाही म्हणावं तर कार्यक्रम पेट. म्हटलं आता करायचं काय. म्हटलं नाही सकाळी निघताना नाही ना ते माझ्या पत्नीने आरती केली ना, थोडी खडी साखर खाली होती म्हणे. मग चला जेवा म्हणे महाराजांचं वयली. अरे म्हटलं मी काय 5 किलो खडी साखर खाली का? अरे खडी साखर राहते किती, जेवायचंय मला. पण ते म्हणते कुठं. म्हटलं अरे जेवायच, आवाज निघा ना माझ. ते म्हणे चला जेवण करून घ्या महाराजाचं वयली. अरे खडी साखर म्हणलो ना मी. असं काय करता तुम्ही. खडी साखर काय 5 किलो खातो का माणूस? आरती झाली, खडी साखर किती खातो? एक दाना. ते म्हणे घ्या जेवून. अरे बापरे महाराज, असे लोक भेटा द्या. हे का बरं सांगितलं तुम्हाला माहिती का? याच्या अगोदर एक शब्द वापरला, इथं भाग्य लागतं. या व्यासपीठावर गणपती बाप्पाच्या दरबारामध्ये कीर्तन करण्याची भूक अनेकांना लागलेली आहे. पण संधी त्यालाच भेटते ज्याला बाप्पा संधी देतोय. लक्षात घ्या. दृष्टांत कशासाठी होता? याला भाग्य लागतं. माझं भाग्य चांगलंय, गणपती बाप्पानं माझ्या उपकार केला. लक्षात घ्या. इथं भूक सगळ्यांना आहे गुरुजी, सगळ्यांना भूक आहे. हा सगळ्यांना भूक आहे. ऐश्वर्य संपन्न कीर्तनकार इथं कीर्तन करायला तयार आहे. उदळले
आहे. भाग्याचा उदय झाला म्हणून सेवा. पण ऐका ना, पहिल्या चरणात महाराज काय म्हटले राहुल दादा, पहिल्या चरणामध्ये महाराज म्हटले की आगी लागू तया सुखा, जेने हरी नोहे मुखा. मुखामध्ये हरी नसेल तर त्या सुखाला आग लागू दे. आई, हे आपण वाक्य बोलू शकत नाही. दादा, हे आपण वाक्य बोलू शकत नाही. पण तुकोबराय बोलू शकतात. का बोलू शकतात बरं? त्यांचे विचार तेवढे सोज्वळे. मग आपण नाही बोलू शकत का? बोलू शकतो. आपण सुद्धा बोलू शकतो. अहो, तुकोबारायांच्या समवेत राहिलेले, तुकोबारायांच्या आदेशाने जगलेले छत्रपती शिवाजी महाराज ऐश्वर्य संपन्न जीवन जगू शकत होते. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी 11 महिने घोडदौड केली. कशासाठी केली? ते ऐश्वर्य संपन्न जगू शकत होते, पण कशासाठी केली असेल तर या समाजासाठी केली. कारण त्यांच्यामध्ये विचारांचा वारसा तुकोबारायांचा होता. बरोबर? म्हणजे संतांचे विचार जर आपण आत्मसात केले तर आपण सुद्धा आगी लागो तया सुका म्हणू शकतो किंवा त्या थराला जाऊ शकतो. पण याच्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल? तुकोबराय आत्मसात करावे लागतील, ज्ञानोबराय आत्मसात करावे लागतील, नाथ महाराज आत्मसात करावे लागतील. हाय का नाही? होय ना? हा, ज्ञानोबराय आत्मसात करावे लागतील. हा म्हणत जा ना तुम्ही, हा म्हणत जा ना. ते महाराज रात्री वैतागलं माहिती का तुम्हाला? घेईल का परत तारीख? ते म्हणे मानाच नाही ढोलल्या, असंच म्हणायचे ते. तुम्ही डोलवत जा ना बाबा. आता मी घरचा आहे म्हणून सांगू राहिलो तुम्हाला. आज शिकून घ्या मी काय काय करायचंय, मग उद्या तसं आहे का नाही? हो म्हणत जा. अहो काय झालं? होय ना, गावाकडची एक मुलगी पुण्याला दिली आणि पुण्याला दिल्यानंतर तिची गावाची बिचारीची गावंढळ भाषा, गावंढळ म्हटल्यापेक्षा ती गावाची भाषा, तिला नाव नाही ठेवू कारण आपण सगळे गावाकडून आलो आहे का नाही. पुण्याला गेली आणि पुण्याला गेल्यानंतर त्या सासूने सांग, सुनबाई, होय सासूबाई, एक काम कर ना. काय? पोहे बनवून आण. हा. मग सुनबाई, हा चहा बनवून आण. हा. सुनबाई, पाहुणे आले, थोडं झाडून घेतं. हा. कशालाच नाही मग, कारण गावाकडची मुलगी होती बरं का. ऐका, शहरातल्या चांगल्याच असतात पण गावाकडची होती. पुण्याला पहिल्यांदाच गेली. काही झालं का? हा. मग एक दिवस सासूबाईनं असं समोर घेतलं, ऐक ना सुनबाई, तू खूप गोड आहेस, पण एक गोष्ट सांगू का? मी तुला कुणा पाहुण्यांसमोर सांगितलं का? पाहुण्यांसमोर सांगितलं का सुनबाई असं करून घे? तू काय म्हणती? हा नाही म्हणायचं, मग हो म्हणायचं. कसं आपण आता शहरात राहतो ना, इथली कल्चर थोडं वेगळं. आपण काय म्हणायचं? हो. समजलं का तुला? ती म्हणली हा समजलं. असं नका करू, हे सांगतोय मी तुम्हाला. उद्या नाही तर आता म्हणशाल हा समजलं. ऐका, आपण सुद्धा त्या थराला महाराज पोचू शकतो. आपण सुद्धा तुकोबराय सारखा म्हणू शकतो का आग लागू देतोय सुखाला. पण आपल्याला तुकोबरायांच्या सानिध्यात जावं लागेल, म्हणजेच त्यांच्या विचारांच्या सानिध्यात जावं लागेल. तुकोबरायांच्या सानिध्यात जावं लागेल, त्यांच्या विचारांच्या सानिध्यात जावं लागेल. म्हणजे तुकोबराय आपल्याला ओळखावे लागतील बरं का. ऐका ना, तुकोबराय ओळखावे लागतील. मग त्यांच्या सानिध्यात, संतांच्या सानिध्यात गेल्यानंतर काय होतं तुम्हाला एक सांगू का? संतांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर चांगली संगत माणसाला लागते. चांगली संगत लागते, नामस्मरणाची संगत लागते. संतांच्या सानिध्यामध्ये माणसाचा उद्धार होतो. सानिध्यात कोणावर जावा हे सुद्धा कळालं पाहिजे. आणि चांगल्यांच्या सानिध्यात गेल्यानंतर माणसाचा उद्धार होतो, पण त्याच्यावर संस्कार सुद्धा चांगले घडते. एखादा व्यक्ती, एखादा पोरग जर आला ना, टाळ घेऊन जर नाचत राहिलं ना, तर महाराज सुद्धा म्हणतात, अरे वा, कोणाचं लेकरू आहे रे, कोणाचं लेकरू आहे. फार गोड, याच्यावर फार संस्कार चांगले. कारण की याचे आई वडील संस्कारी असतील. संस्कारी काही ठिकाणी संस्कार पाहायला भेटत नाही महाराज, संस्कार पाहायला भेटत नाही. काय झालं, एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, मग आता मी रोजच जात, त्याच्यामुळे एका ठिकाणचं सांगत राहील तुम्हाला. इडं काही गडबड करू नका, नाही तर इथलं बी कुठंतरी सांगावं लागेल. ऐका, कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर संस्कार नाही, संगत नाही. पण ते काय म्हणले, मला फोन आला, महाराज ते कीर्तन ठेवायचं होतं दशक्रिया आपलं वर्ष श्राद्धाचं, तर किती सुपारी आहे तुमची? काय म्हणे? सुपारी. म्हटलं मी बँडवाला नाही बाबा, असं काय करताय तुम्ही? ते म्हटले नाही ते किती पैसे घेता तुम्ही? म्हटलं अरे असं सांगत नाही बाबा मी. म्हटलं नाही तरी सांगूनच द्या. ते उभं राहून करत्या ते कीर्तन का बसून करत्या? मी म्हटलं अरे बाप, एवढून सुरुवात आहे का? मी म्हटलं ते तुम्हाला कोणतं करायचं? ते म्हणले उभं राहून करत्या ना, ते करायचंय आपल्याला. म्हणलं ते करायला फार महाग आहे बाबा, एवढं सोपं आहे का ते? त्याला लय माणसं आणावं लागत्या. पहिल्या माणसापासून 5,000 हजार वाटावं लागत्या. म्हटलं बाबा ते सोपं नाहीये. ते म्हणलं असं आहे का? मग बसूनच करा. पण बाबा बसून केले होतं, बाप पावल का? म्हटलं तुला वरून
म्हणे का बरं? म्हणलं पितृ तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते कधी? म्हणलं कीर्तन केले होते ते. म्हणे खरंच? म्हणलं हा. आता मला हा सापडेलच होता. मला कळलं याच्या वडिलांनी कधी कीर्तन ऐकेलं नसेल, त्या अर्थी हा असा बोलू राहिला. याला प्रवचनातला कीर्तनातला फरक कळा ना. म्हणलं सापडला लय दिवसांनी याला सोडण्यात अर्थ नाही. त्याला मग ठरवून घेतलं मी सगळं. ते नाही सांगत किती ठरवलं. पुढं चालू आपण. संस्कारच नाही महाराज. मृदंगाचार्य होते माझ्यासोबत आणि सगळंच घेऊन गेलो सोबतच. काही लोक म्हणते भोंगा घेऊन यायचं. आता कसं न्यायचं सांगा बरं तुम्हीच. नाही नेऊ शकत ना. ऍडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी. पण कुठून बिका असं नाही चालणार. त्याच्यामुळे भोंगा बिंगा उद्या तुम्ही कावळा घेऊन यायचं. आज कसं काय चालत नाही चालणार असं आहे का? म्हणजे म्हणू नका असं. हां मग मृदंगाचार्य माझ्यासोबत होते आणि मृदंगाचार्य माझ्यासोबत होते. मृदंगाचार्य महाराज कणिक सांगा ना. म्हटलं कणिक सांगायची का? यांना कणिक कळली पाहिजे ना. यांना पाकवाज कळा ना कणिकच काय कळल बा. मग मी काय म्हटलं, ओ दादा इकडे या, आपल्याच आईचं आहे ना. हो. मृदंगाचार्यानं थोडी कणिक महाराज तेवढं ना गव्हाचं पीठ मळा. तर गव्हाचं पीठ तुला काय करायचं? म्हटलं दादा आण बाबा, लागतंय तिथं तेवढं आण. म्हणलं कणिक लागती. म्हणलं कणिक लागती. मग त्या आता संस्कारच नाही. बाईला आवाज दिला गड्या त्यानं, त्याच्या घरातल्या बाईला. महाराज ती बाई ना, त्याच्यापेक्षा हा माणूस होता बुट्टा. ही त्याला म्हणायची बुट्ट्या आणि हात दिला म्हणायचा झिपरी. यानं आवाज दिला ना, झिपरी बुट्ट्या. तू पकवाजा म्हणला कणिक नको महाराज, कणिक नको महाराज, कणिक नको मला. कणिक मी बिना कणिकाचा आवाज येतो महाराज, मला असा परत येत नका. संस्कार नाही झाले. संस्कार झाले नाही का? तर संतांची संगत मिळाली नाही महाराज. संतांची संगत मिळाल्यावर काय होतं? करावे ते पाय काय प्रमाण दिलं? संतांच्या संगतीत गेल्यानंतर हरिप्राप्ती होती. काय होती? हरिप्राप्ती होती. संतांच्या संगतीत गेल्यानंतर हरीची प्राप्ती होती.
आणि सांगू का, संतांच्या सहवासात गेल्यानंतर सतसंग घडत असतो. सतसंग बिनु सतसंग विवेक न होई, राम कृपा बिन सुलभ नहीं सोई. राम सिया राम जय सिया राम, राम सिया राम जय सिया राम, राम सिया राम जय सिया राम, राम सिया राम जय सिया राम. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर काय होतं आई, सत्संग घडतो, कीर्तन ऐकायला मिळतं, प्रवचन ऐकायला मिळतं. आणि जो मनुष्य कीर्तन आणि प्रवचन ऐकत असतो ना आई, तो विश्वातला भाग्यवान मनुष्य असतो. कारण भगवंताने त्याची निवड केलेली असते. या जाधव संकुलमध्ये आपला प्रभाग 46,000 मतांचा असताना सुद्धा इथं फक्त 400-500 लोक येऊन बसतात. कारण तुम्ही त्या 46,000 मध्ये भाग्यवान आहे, भाग्यवान आहे. आई आपल्या घरात आपल्या वडिलांना सांगा, कोणी असेल तर दादाला सांगा, भावाला सांगा, आईला सांगा आणि पतीला सांगा, ओ ऐका ना, अहो महाराज रात्री म्हणत होते त्या गणपती बाप्पाच्या दरबारामध्ये कीर्तन श्रवण करायला जो जातो ना, तो भाग्यवान असतो. मी एकटीच भाग्यवान आहे का, तुम्ही नाही का? आपण जोडीने जाऊ ना आणि लक्ष्मी नारायणाच्या जोडीने श्रवण केलेली कथा पूर्वजांचा उद्धार करते, पूर्वजांचा उद्धार करते. ऐका, त्याच्या घरामध्ये पितृदोष आहे, ज्याच्या घरामध्ये पितृदोष आहे त्याने जोडीने भगवंताचे गुणगान गायचे ना ऐकायचे, त्याच्या घरातला पितृदोष निघून जात असतोय. म्हणून सगळ्यांनी उद्या अजून आपल्या घरातल्यांना सुद्धा कीर्तन श्रवण करण्यासाठी घेऊन या. राम सिया राम जय सिया राम, राम सिया राम जय सिया राम, राम सिया राम जय सिया राम, राम सिया कसं वाटलं? नाच बाबा, तूच नाच, तूच पाकिटही घे, तूच कीर्तन कर. त्या उगाच आता बसलोय म्हणून 11 वाजाना आणि उठून बी मध्ये जाता येईना, है ना? अरे काय करा, मला म्हटले ते बुद्यावती बाईला म्हणू नका बरं का त्या ताईला. ते फार मोठ्या कीर्तनकार आहेत, चांगल्या कीर्तनकार आहेत, श्रेष्ठ कीर्तनकार आहेत, भागवताचार्य, रामानाचार्य, चांगले चांगले लोक बोलवले इथं तुम्ही. मी का भंगार नाही, मी बी चांगलाच आहे. परत लांब लांब तारखी घेतोय 800 किलोमीटर लोकल मध्ये घेऊन राहिले काय तुम्ही सगळे किती वेळ बसून. काय सांगत होतो,
बघा अहो, ज्यांना मी सांभाळायला पाहिजे ते मला सांभाळायला काय भाग्य आहे माझं. मग आता ते माझ्या वडिलांप्रमाणे दोघे मजबूत आहे, मला उचलून येतील ते कुठे बी. हा आनंद वाटला ऐका. असा चेहऱ्यावर आनंद ठेवा अजून 15-20 मिनिटं, नंतर कोणाला मारा मला काही घेणं नाही. हं ऐका, संतांच्या सानिध्यामध्ये दादा त्यांना वाटतं आज घरच मर्दा तिकडं. संतांच्या सानिध्य गेल्यानंतर माणसाचं जीवनमान बदलतं चांगलं होतं, त्याचं जीवनमान घडतं, उज्ज्वल होतं, चांगलं होतं. एक वाक्य, एक दृष्टांत थोडक्यात फक्त 2 मिनिटाचा, लगेच दुसरं चरण सोडवायला मिळेल. कसं ऐका. माझे सद्गुरू नारायण महाराज ठाकरे सोनी सांगवीकर, माझे सद्गुरू. एका दिवसाचा प्रसंग आहे. सद्गुरू कीर्तन करण्यासाठी कोकणामध्ये निघाले. त्यावेळचा काळ म्हणजे वेगळा काळ होता. ही 1970-80 ची गोष्ट आहे, 65 सालची गोष्ट आहे. बैलगाडीचा प्रवास असायचा बरं का. ऐका बरं का, संतांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर काय होतं ऐका. बैलगाडीचा प्रवास होता आणि बैलगाडीचा प्रवास असताना सोबत कोणीतरी लागायचं. कारण की तो काळ म्हणजे जंगल खूप जास्त होतं. बाबांना माहिती आहे पूर्वीचे काळ कसा होता. जंगल खूप जास्त होतं आणि जंगलामध्ये वाघ सिंहासारखे प्राणी सुद्धा असायचे. ऐका ना आई, अहो बैलगाडीचा प्रवास म्हणून सोबती कोणीतरी असावा, पण एक दिवसाचा प्रसंग कोणीच सोबत नाही. आणि काय बाबांचा एक नियम होता, कीर्तनावरून आले का त्या काळी गोळ्या असायच्या आणि त्या गोळ्या पोरांना वाटत चालायचे. एक बौद्ध समाजाचा मुलगा छोटासा होता, असेल 8वी 9वी 10वीचा मुलगा, आणि तो रस्त्यावर उभा होता. बाबाला आवाज दिला, बाबा चालले का? हो बाळा चाललो. परत कधी येणार आहे? बाळा मी आता उद्या येईल. उद्या मला गोळ्या घेऊन या. म्हटले हो गोळ्या घेऊन येईल बाळा. बाबा मी येऊ का? काय त्या मुलाला सुचलं माहित नाही. बाबा म्हटले अरे पण तुझे आई वडील? नाही काय नाही विचारणार ते. बरं सांगून ये. सांगून आला आणि बसला गाडीमध्ये. गाडीत बसला. नाशिकच्या पुढे गाडी निघाली, कोकणात जायचं. नाशिकच्या पुढे गाडी निघाली. बाबाला हळूच म्हणलो, बाबा एक सांगू का तुम्हाला? म्हणले काय? बाबा मी आज आहे ना. बाबा म्हटले मग आता खालाय तर ग बस. नाशिक पासून गाडी पुढे निघाली. त्र्यंबकेश्वर मार्गे एक माळ विकत घेतली. बाबा म्हटले तुझ्या गळ्यात माळ नाही, ही माळ घालून घेतो. काय म्हटलं मी आज? बाबा म्हटले घाल माळ घाल. माळ घातली. कीर्तनात गेले. 1 आना 2 आना पूर्वीचा जमाना होता आणि तो मुलगा घरी आला. आनंद वाटला. त्याची आई मग आता गरिबीचा जमाना म्हटल्यावर पुन्हा दुसऱ्या दिवशी बाबा निघाले. आई सांगा ए बाबा निघाले. पुन्हा बाबा मला यायचंय. बाबांच्या सोबत बसला. बाबा म्हटले आज? म्हटले आज पण. अरे हा काय प्रकार आहे? अरे असं करत नको जाऊ. नाही बरं का. 1-2 दिवस झाला, 3 दिवस झाला. ही सत्य घटना आहे, ही दंत कथा नाही, माझ्या सद्गुरूंची कथा सांगतोय ऐका. आणि असं वारंवार चाललं आणि हळूहळू अशा गोष्टी माहिती व्हायला लागत नाही दादा. चांगले या कीर्तनामध्ये चांगले किती विचार सुदर्शन महाराजांनी सांगितले हे कोणीच कुठपर्यंत पोहोचवणार नाही. पण सुदर्शन महाराजांचा चालू कीर्तनात फेटा सुटून गेला. अख्खा महाराष्ट्र महाराज फेमस, एकाच रात्रीत फेमस महाराज. का? तर वाईट गोष्टी लवकर पोहोचवताय लोक. खरंय ना? खरंय ऐका. सगळीकडे वार्ता पसरली. अहो ते काय नारायण महाराज काही पण कामं करतात पैशासाठी. काय करतात? अहो तो मांसाहार करणारा तो मुलगा बौद्ध समाजाचा, त्याला कीर्तनाला घेऊन जातात. काय? त्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ घालतात. मग तो घरी आला का काढून ठेवतो, आपला पुन्हा मांसाहार करतो आणि कीर्तनाला जाताना माळ घालून जातो. मग विरोध केला बाबांना. ए नारायण, त्या काळचा विषय मी बोलू शकत नाही सद्गुरूंना. अरे असं काय करतोय? म्हटले जाऊ द्या गरीबाचं पोरग. अरे गरीबाचं पोरग असेल, तू खोडा गरीब आहे, तुझ्या घरी 50 एकर शेती आहे, असं का करतोय? नको ना नेऊ. तो मांसाहार करतो. म्हणले येऊ द्या, गरीबाचं पोरग आहे. घेऊन गेले बाबा. सगळ्या समाजाशी वाईटपणा घेतला, पण पोराला नेणं थांबवलं नाही. 1-2 दिवस निघून गेले नाही, महिना 2 महिने 4 महिने निघून गेले. एका दिवसाचा प्रसंग आहे आणि त्याच कोकणातून पुन्हा कीर्तन करून परतीला आले. सकाळी सूर्योदय झाला. सकाळी बाबांची गाडी निघाली. आता बाबांना माहित होतं हा माळ काढून ठेवतो, मांसाहार करतो, पुन्हा माळ घालतो, गाडीत बसतो. बाबांनी आवाज दिला, ए दादा चल पटकन. आणि असा आवाज दिल्याच्या नंतर आई मधून आवाज गेला, बाबा 2 मिनिटं थांबा ना बाबा. काय? 2 मिनिटं थांबा ना. कशासाठी? 2 मिनिटं घरामध्ये येणार का माझ्या? अरे बाळा आपल्याला आधीच उशीर झालाय. नाही बाबा 2 मिनिटं घरामध्ये या ना. 2 मिनिट फक्त माझ्या घरामध्ये या. आणि बाबांनी गाडी थांबवली. असं गाडीच्या ज्या खुंट्या असायच्या, बैलगाडीचा असं साठा असायचा आणि त्याला खुंट्या असायचा, त्याला बांधून दिल्या आणि बाबा घरामध्ये गेले. पोराने हातामध्ये माळ दिली. बाबा
बाबा ऐका ना. काय बाबा, एवढी माळ माझ्या गळ्यामध्ये घाला. असं म्हटल्यानंतर बाबा म्हटले, अरे गाढवा, रोज तर घालूनच घेतो ना तुझ्या हातानं, आजही घालन, निक पटकन. मांसाहार तर केलाच असशील आणि मला घरात बोलवलं वरून. नाही बाबा, आज माझ्या घरामध्ये मांसाहार सगळ्यांनी सोडला आणि मी सुद्धा सोडून दिला. आज पवित्र तुळशीची माळ गळ्यात घालणारे आणि तुमचं शिष्यत्व पत्करणारे आज विजयानंद महाराज म्हणून महाराष्ट्रामध्ये नामवंत कीर्तनकार बौद्ध समाजाचा आमच्या सद्गुरूंनी पहिला कीर्तनकार घडवला. एक लक्षात घ्या, तो मांसाहार करणारा होता. त्याच्यात कितीही वाईट गुण असतील, पण सद्गुरू चांगले होते ना, संत चांगले होते. संतांच्या सान्निध्यात गेल्याच्या नंतर माणूस सुधरतोच, याचं जिवंत उदाहरण म्हणजे आमचे सद्गुरू. ऐका ना. आणि मग सद्गुरूंना आम्ही बऱ्याच वेळा विचारलं, बाबा समाज चिडलेला होता, तुम्हाला काही करू शकत होता. बाबा म्हणले, बाळा तुकोबरायांचं एक प्रमाण आहे, माझ्या जीवनामध्ये कितीही विपत्ती आली तरी माझ्या चित्तातून कोण सुटत का विपत्ती. जीवनामध्ये कितीही विपत्ती झाली तर चालेल, पण माझ्या चित्तातून मी पांडुरंग जाऊ देणार नाही. कोण म्हणतंय? तुकोबराय म्हणतायत. किती नुकसान होऊ देना. ऐका ना, संतांच्या सान्निध्यात गेल्यानंतर माणसाचा फायदाच होतो. सद्गुरू केल्यानंतर माणसाचा फायदाच होतो. एक गोष्ट तुम्हाला सांगून जाईल, जीवनामध्ये ज्याने गुरु केले नसतील ना, त्याने गुरु करा. मोठ्या साधूला गुरु करा, संतांना गुरु करा, चांगल्या श्रेष्ठ व्यक्तीला गुरु करा, श्रेष्ठ वारकऱ्याला गुरु करा, वरिष्ठ वारक्याला गुरु करा, पण गुरु करा गड्या. गुरु करा. गुरु केल्यानंतर जीवनाचं कल्याण होतंय. जीवनामध्ये अडकलेल्या सगळ्या गोष्टी, अडकलेल्या सगळ्या नावी पहिलं तीरावर नेण्याचं काम सद्गुरू करत असतात. एक लक्षात घ्या ना, हे बाळ या ठिकाणी इतकं सुंदर पेटी वाजवतंय की नाही वाजवतंय ना, टाळी वाजवा ना त्याच्यासाठी, आहे ना. हां, आता एवढं सुंदर पेटी वाजवतंय का, तर त्याने पहिल्यांदा कुणाचं तरी शिष्यत्व पत्करलं की बाबा तुम्ही आम्हाला शिकवा आणि आम्ही शिकू. म्हणून आज ते सुंदर सद्गुरु श्री गुरु सारखा असता पाठीराखा. जीवनामध्ये सद्गुरू सारखा एखादा व्यक्ती जर पाठीशी असला ना, तर कधी घाबरायचं, डगमगायची गरज येत नाही. लक्षात घ्या ना, माझे सद्गुरू जाऊन वैकुंठ गमन झालं सद्गुरूंचं, पण मला सुद्धा सद्गुरूची गरज आहे ना. आज खरं सांगतो, मी या व्यासपीठावर सांगतो, लहू महाराजांना मी माझा गुरुच मानतो बरं का. कारण जो माणूस माझ्या जीवनामध्ये नेहमी चांगलीच वाट दाखवतोय, आजपर्यंत चुकीची गोष्ट करू दिली नाही, तो आपला गुरुच आहे. म्हणून गुरु मंत्र दिलेलाच माणूस गुरु मंत्र आहे असं नाही.
आपल्याला सत्याची वाट दाखवणारा सुद्धा माणूस आपला काय नाही कोण आहे? गुरु आहे. आज हे मुलं आहे ना एवढे सुंदर सुंदर या ठिकाणी आहे का नाही? आहे का नाही? वाटतं का नाही तुम्हाला? आपले सुद्धा लेकर असे नाचावे वाटतं ना? अरे इथं नाचणं भाग्याचं प्रमाण नको, प्रमाणात असावं बरं का. आता ऐका, ऐका. सदैव सौभाग्य तोची हरिरंगी नाचे, सदैव सौभाग्य तोची हरिरंगी नाचे, आणि करंटे कपाळ त्याच्या नाव नाही वाचे. अहो करंटाच्या मुखामध्ये नाव येत नाही हे पोरं भाग्यवान आहे, भाग्यवान आहे पोरं, भाग्यवान पोरं आहे. लक्षात घ्या. अहो मला एक सांगा, काही लोक म्हणतात अरे एवढ्या लवकर कुठे कीर्तन, मग का आता मसनात गेलो करतोय काय? एवढ्या लवकर कुठं कीर्तन म्हणजे अजून आमचं काहीच वय नाही, आणि मग मी काय म्हातारा झालो काय? अहो एक गोष्ट सांगू तुम्हाला, एक गोष्ट सांगतो. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. हा तरुण माणसाचं काम आहे. अहो म्हातारा माणसाचं काय हो? म्हातारा माणूस तमाशा ऐकल्यानं बिघडणार नाही, आणि कीर्तन ऐकल्यानं सुधारणार नाही. त्याचं जीवन संपलं, त्यानं परमार्थाची गोडी तरुणपणात असावी, तरुणपणात असावी. तरुणपणामध्ये जर परमार्थ केला, तरुणपणे जर अध्यात्म स्वीकारलं, तर माणूस जीवनामध्ये तरुण जात असतोय. लक्षात घ्या, तरुण जात असतोय. म्हणून तरुण जर व्हायचं असेल तर तरुणपणापासून परमार्थ सुरू करा. मग काही लोक म्हणतील महाराज आता आम्ही म्हातारे झालो. एक लक्षात घ्या, एक गोष्ट आहे. 1 तास उरला खटवांग रायासी, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. खटवांग राजाला किती? 1 तास उरला होता. राजा इंद्रदेवाला म्हटलं माझं आयुष्य किती? इंद्रदेव म्हटले 1 तास. 1 तास राहिलं, मी तुझ्या बरोबर अख्खं जीवन घातलं. आता सांगतोय माझ्या मुलांना, तुम्हाला जर 1 तास दिला तुम्ही काय करशाल? ATM कार्ड किती बँकेमध्ये अकाउंट आहे ते नाही केलं, डोळे बंद केले आणि भगवंताची प्राप्ती क्षणात करून घेतली. एका क्षणामध्ये सुद्धा देवाची प्राप्ती होते. अंतकाळी ज्याच्या नावे मुखा अंतकाळी मुखामध्ये नाव येण्यासाठी सुद्धा माणसाने पुण्य केलेलं असावं. कोणाच्याही मुखामध्ये देवाचं नाव येत नाही, आणि अंतकाळी तरी मुखामध्ये देवाचं नाव आलं पाहिजे. बरं आलं पाहिजे. तुकोबराय म्हणतात की बाबा चांगल्यांच्या संगतीत गेला तर येईल. तुम्हाला एक सांगू का? एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, कीर्तनाला जागरचं कीर्तन होतं, सकाळी कालेचं कीर्तन होतं. महाराज किती ठिकाणी कीर्तनाला गेले, रोज तेच धंदे करतोय मी, रोज तेवढंच काम आहे मला. एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, आणि तुम्हाला एक सांगू का, आता 1-2 दिवस आहे ना, मला तारीखच नव्हती मध्ये. आता तारीख नव्हती, मग इकडे आलो मी. पण ज्या दिवशी बिलकुल कुठंच चान्स नाही, मी एक नारळ घरात ठेवेल. ते बायकोच्या हातात द्यायचं, तिला म्हणायचं ते नारळ दे, शाल टाक, आणि ती जोरात म्हणती पुंडलिक वरद हरी विठ्ठल, आणि मग कुठं मला झोप लागते. सोपं काम नाही बाबा ते. आलं का लक्षात? बायकोकडे नाक पाहू लगेच इकडे पहा, आहे ना? खरंच असं घडत नाही, पण उगाच तुमचे चेहरे पडले म्हणून. म्हणशाल महाराज लय तत्वज्ञान सांगितलं आता रात्री, एखादं धरून हाणील मला इकडे रस्त्याने जाताना, म्हणून आज जरा विनोदानं चावली. ऐका काय सांगत होतो, अंतकाळी मुखामध्ये नाव आलं पाहिजे. एक जण मरत होतं, पोरांनी पाहिलं, अरे यांना जीवनभर देवाचं नाव मुखात घेतलं नाही, काय करावं, असे पोट त्याची थप्पी होती, त्याला असं फाडून टाकलं. आणि मग त्यांना वाटलं आता हे म्हणाल पोरं पोत शिवा, म्हणजे देवाचं नाव येईल शिवा. ते म्हणले पोरं याला टाचे घाला म्हणे, टाचे. असे काही राहत्या बहादर. अहो एक ठिकाणी गेलो कीर्तनाला, सकाळी कालच कीर्तन होतं, रात्री झोपलो, डोळा लागला नाही लागला, तेवढ्याच बाबा ऐकू आला, लागले रडायला. लोक म्हणलं काय झालं, उठलो तसं पाहिलं, एक बाई म्हातारी राहू जाऊ
मग तरी राहू जाऊ म्हणून तिला ते घेरूड लागलं. घेरूड मग कळतं ना तुम्हाला घेरूड असं आणि ती लागली मग तरी धापा टाकायला. म्हटलं आता मग तरी जाती. ते म्हणे पोरीला फोन लावा, पोरीला फोन लावा. पोरी जवळच्या गावात दिलेला फोन लावल्या आल्या ना मुली. आल्या मुली आता तिला काय लागेल, आता तिकडून मुलगी आली आणि तशीच माय 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 आणि पडली ना गाड्यामध्ये. बाजू आहे म्हणे, हवा घाला मायला. आणि मग केली उभी आणि मग म्हणे माय मला ओळख का. काय म्हणी मला ओळख का. तिकडे जायलो तुम्ही लांब कीर्तनाला, मला नाही येत भाषा तुमच्या गावाकडं. माय मला ओळख का. आता ती काय वाजत ती बाकीच्या म्हणे ओळख आता खरंच ओळखलं होतं का. ती जायच्या तयारी ती सगळं आवरून घेतलंय आणि का म्हणते ओळख. मग ये ना तेवढे ग बसवणी का म्हणते का. मग मी कोण शे. मी म्हणलं बाई तू इंदिरा माईनी बैशे, तू बाजूला होय तिला राम म्हणू दे. अंतकाळी मुखी, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा त्याच्या भाग्याला पारावार नाही बरं का. त्याच्या इतका भाग्यवान कोणी नाही. अंतकाळा म्हणजे नाव मुखामध्ये आलं पाहिजे. लक्षात घ्या. तुकोबरायांचा अभंग सोडवत असताना तुकोबराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये कितीही संकट आले, कितीही विपत्ती आली तरी त्याला आग लागू दे पण माझ्या जीवनामध्ये सद्गुरू राहू दे, माझ्या जीवनामध्ये संतांचं सानिध्य राहू दे, माझ्या जीवनामध्ये भगवंताचं नाव राहू दे. लक्षात घ्या. हे तुकोबरायांना म्हणण्याची क्षमता येते कुठून हो. कारण आधी स्वतः जगले, स्वतः तसं जगले. सोपं नाही येते. आई वैराग्य मूर्ती तुकोबराय म्हणतात. ऐका ना, वैराग्याची मूर्ती तुकोबराय आहेत. कुणीही तुकोबराय नाही होऊ शकत. लक्षात घ्या. तुकोबराय काय होते. तुकोबराय जीवनामध्ये तुकोबरायांनी भगवंता व्यतिरिक्त दुसरा विचार केला नाही, ते तुकोबराय होते. अहो राजाने सोन्याचे नजराने पाठवले तरी काय सांगितलं. राजा सोने चांदी अरे माती सारखं आहे आम्हाला. आमच्या राजाने जर आम्हाला पाठवले तर आम्ही राजा धन्यवाद राजा किराणा सुटला राजा आहे ना. एवढे ते लाचार लोक आहेत. काय सांगावं दादा. एक लक्षात ठेवा माणसाने स्वाभिमानी जीवन जगावं. गणपती बाप्पाच्या दरबारात सांगतो. एक लक्षात द्यावा. हे इकडं सोडून जायचंय आपल्याला. हे सगळं इथंच सोडून जायचंय. माणूस कसा जगतो माहिती का. असा जगतो ना जसं त्याला इथंच राहायचंय. माणूस जगत असताना हा विचार करत नाही, घर बांधताना हा विचार करत नाही की मला सोडून इथून जायचंय. हे जे कधीच 60-70 वर्षासाठी आपण आलोय ना इथं का. आपण इथले अमर झालोय का. एक हिंदी वाक्य सांगू का तुम्हाला. हिंदी वाक्य ऐका. त्याच्या अगोदर एक इंग्रजी वाक्य सांगतो ऐका. ते माझं नाहीये बरं का. मी दुसऱ्याच्या वाक्याला माझं म्हणत नाही. ईच अँड एव्हरीथिंग इज द एंड पॉइंट इन द वर्ल्ड बट गॉड अँड गॉड इज नेम नॉट एंड पॉइंट इन द वर्ल्ड. विश्वामध्ये सगळं काही जाणार आहे, फक्त देवाचं नाव इथं शिल्लक राहणार आहे. इंदोरीकर महाराजांचं वाक्य आहे. पण ऐका ना, आता मी तुम्हाला माझं वाक्य सांगतो. जिंदगी में आदमी अमीर हो सकता है, जिंदगी में आदमी अमीर हो सकता है लेकिन अमर कभी भी नहीं हो सकता. लक्षात घ्या. आपल्याला इथं अमरत्व मिळालेलं नाहीये. काही दिवसाचं आपलं आयुष्य आहे. म्हणून स्वाभिमानानं जगावं. माणसाने स्वाभिमानाने जगावं. महल बनाए ऐसे जैसे हर दिन यही मुकाम. हे माया तेरी बहुत कठिन हे राम, माया तेरी बहुत कठिन हे राम. मृत्यु देखता है औरों की रोज सवेरे शाम, मृत्यु देखता है औरों की रोज सवेरे शाम. महल बनाए ऐसे जैसे हर दिन यही मुकाम. ये माया तेरी बहुत कठिन है राम. रोज कुणाचा तरी मृत्यू बघतो आणि माहिती त्याला मला जायचंय एक दिवस, तरी सुद्धा असं म्हणतो, असं घर बांधतो की जसा इथंच माझा मुक्काम आहे.
रक्त मांस हड्डी के डेर पर लगा हुआ है जाम, रक्त मांस हड्डी के डेर पर लगा हुआ है जाम। देख उसी की सुंदरता को, देख उसी की सुंदरता को, हो जाए नींद हराम। हे माया तेरी बहुत कठिन हे राम, हे माया तेरी बहुत कठिन हे राम। या मायेमध्ये सगळे अडकलेले, मायेमध्ये अरे कोणीतरी सौंदर्यावर भावून गेलेला आहे, सौंदर्यामध्ये अडकून गेलेला आहे, कोणीतरी धनावर अडकून बसलेला आहे। पण तुकोबाराय म्हणतात हे धन जळून जाऊ दे आणि सगळं जीवन जळून जाऊ दे, पण मला काय पाहिजे अभंग? तुकोबाराय म्हणतात की बाबा जीवनामध्ये मला कितीही विपत्ती झाले, जळोते समूळ धन संपत्ती उत्तम कुळ सगळं जाऊ दे बाबा, सगळं जाऊ दे। पहिल्या चरणात काय सांगितलं आहे मी? पहिल्या चरणात म्हणतात की आगी लागोता या सुखा जेणे हरिनोय मुका, माझ्या सुखाला आग लागू दे पण माझ्या जीवनामध्ये देव राहू दे, माझ्या सुखामध्ये माझ्या जीवनामध्ये देव राहू दे। आणि दुसऱ्या चरणात पहिल्यात काय म्हणले? आगी लागो तया सुका जेने हरिनो हे मुका, मज होत का विपत्ती, माझ्या जीवनात किती विपत्ती आली तर चालेल पण माझ्या जीवनात देव असू दे। कारण सांगू, देव जर जीवनात असेल ना तर विपत्ती नाहीये बरं का, विपत्ती नाहीये। जीवनामध्ये देव असेल तर सुख नाही, विपत्ती नाही, सर्वस्व देव आहे, सर्वस्व भगवंत आहे। एक वाक्य मी वाचलं तुम्हाला सांगतो, ऐका नाही, एक वाक्य वाचलं। भगवान गोपाल कृष्ण गीतेमध्ये म्हणतात, भगवान गोपाल कृष्ण गीतेमध्ये म्हणतात की सब सही हो रहा है। काय होतंय? सब सही हो रहा है, गलत तुमको लग रहा है क्योंकि तुम्हारे मन के जैसा नहीं हो रहा है। लक्षात घ्या, जे चाललंय ना ते सगळं बरोबर आहे, फक्त आपण आपला रस्ता, आपण लोकांची रेष पुसायला जायचं नाही, आपली रेष मोठं करत जायचं। एक सांगू का, जीवनामध्ये भगवंताकडे जास्त काही मागू नका, जीवनामध्ये भगवंताला एकच म्हणा, साई इतना दीजिए, साई इतना दीजिए, जामे कुटुंब समाये। साई म्हणजे देव बरं का,
देवा सा म्हणजे साक्षात, ई म्हणजे ईश्वर, साई साक्षात ईश्वराला मागितलं आहे. कबीर महाराजांचा दोहा आहे, साई इतना दीजिए जामे कुटुंब समाए, मैं भी भूखा ना रहूं, साधु न भूखा जाए. मी सुद्धा भूका उपाशी ठेवू नको, मलाही उपाशी ठेवू नको, आणि माझ्या दारात आलेला अतिथी सुद्धा उपाशी जाऊ देऊ नको. एवढी संपत्ती दे, बाकी मग तुकोबा रायासारखं वैराग्य असावं माणसाच्या जीवनात, अख्खं जळालं तर चालेल, पण देवा तू पाहिजे. विठोबा रखुमाई